ॐ भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाचा आजचा 153वा भाग आणि आपण बघत आहोत 18वा अध्याय. 18व्या अध्यायातले सुद्धा जवळजवळ 64 श्लोक झालेत आणि आता काही श्लोक राहिलेले आहेत. आणि हा प्रवास आपला 3 वर्षापूर्वी सुरू झाला. बरोबर 3 वर्षापूर्वी म्हणजे 30 ऑगस्ट 2021 या दिवशी म्हणजे गोकुळाष्टमीच्या दिवशी हा प्रवास सुरू झाला आणि साधारण त्याच सुमारास म्हणजे बरोबर 3 वर्षाचा हा प्रवास म्हणजे 156 भाग होणार आहेत आपले. बरोबर 3 वर्ष म्हणजे 52 आठवडे धरलं तरी बरोबर 3 वर्षात 156 आठवडे म्हणजे 156 सोमवार हा सगळा आपला प्रवास आणि ही आपली भेट सुरू आहे. कितीतरी लोक मला म्हणतात की तुम्ही आमच्या घरात येऊन आम्हाला भेटता, की आमच्या घरात येऊन एखादी जवळची व्यक्ती बोलती असं आम्हाला वाटतं. आणि खरंच आहे, माझी पण तीच भावना आहे की आपला हा जो जिव्हाळ्याचा एकूण जी भेट आहे किंवा जो व्यवहार आहे तो अतिशय हृदय असा आहे आणि तो आता संपणार ह्याची हुरहुर आहेच आहे. पण आपल्याला एक सांगू का, जसं आपण आता बोलतो आहे ना त्याचंच हे प्रत्यंतर आहे. खरं म्हटलं तर जे जे उत्पन्न होतं ते ते नाश पावतंच. ज्याला सुरुवात आहे त्याला शेवट असतोच ना. तसंच या भगवद्गीतेला सुरुवात झाली 3 वर्षापूर्वी म्हणजे आपल्या ह्या विवेचनाला आणि आता ते संपणार. कारण संपणार हे अटळच आहे, कधीतरी त्याला अखेर आहेच आहे, सांगता आहेच आहे. त्यामुळे त्याचंही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. आणि जरी आपलं हे सेशन संपणार असलं तरी गीता तत्त्व संपणारच नाही आहे, कधीच संपणार नाही आहे. ते आपल्या तुमच्या माझ्या मनामध्ये सदैव जागं राहणार आहे आणि नुसतंच जागं नाही तर ते आपण आचरणातसुद्धा आणणार आहोत. तरच याचा लाभ झाला असं आपल्याला निश्चितपणाने म्हणता येईल. जे काही आपल्याला आकलन झालं, जे काही थोडंफार समजलं, खूप समजलं असं माझा दावाच नाही कारण मलाच अजून नीटसं समजलेलं नाही आहे. पण तरीसुद्धा जे काही समजलं, जे जे कळले आचरीन मी, जे मज कळले शिकवीन मी, अशीच माझी भावना आहे. थोडंसं कळलं आणि थोडंसं तुमच्यापर्यंत पोचवण्याचा अगदी अल्पसा प्रयत्न केलेला आहे. पण त्याचा आज 153वा भाग आहे. आपण ह्या 18व्या अध्यायामध्ये मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं की 64वा श्लोकसुद्धा आपला झाला होता. सर्व गुह्यतमं भूय शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितं. दृढचाही अर्थ बघितला होता, इष्टचाही अर्थ बघितला होता आणि त्याच्या आधीचेही काही श्लोक आपल्या लक्षात आहेत. सगळ्या गोष्टी असतात ना, एकूणच आपल्या आयुष्यातल्या, आपल्या जीवनातल्या ज्या काही कितीतरी, जीवन म्हणजे शेवटी काय आहे,
बऱ्या वाईट प्रसंगाचं सगळं मिश्रण आहे. सगळं मिश्रण आहे. कितीतरी सुखाचे प्रसंग आपल्या आयुष्यात आले, कितीतरी दुःखाचे आले. आपल्याला त्याच्यामागचं कारणही माहीत नाही. आपण असं नेहमीच म्हणतो, प्रत्येकजणच म्हणतो की मी एवढा चांगला वागतो, पण माझ्या आयुष्यात एवढं दुःख का? एवढं दुःख, एवढी संकटं, एवढ्या आपत्ती का येतात बरं? भगवद्गीतेत सगळ्याची उत्तरं मिळतातच. कुठलाही प्रश्न तुमच्या मनात शिल्लकच उरणार नाही, इतकी भगवद्गीता तुम्हाला निस्संदेह करते. भगवद्गीता सांगते, स्वभावजेन कौंतेय निबद्ध स्वेन कर्मणा. प्रत्येक जीव हा आपल्या स्वतःच्याच कर्मानी बद्ध आहे, स्वतःच्याच कर्मानी. आपण मात्र दुसऱ्याला दोष देत असतो की ह्याच्यामुळे असं झालं, ह्या व्यक्तीमुळे मला इतकी संकट आली, इतकं दुःख भोगावं लागलं. सुखदुःखाचं सगळं आपण श्रेय सुखाचं नाही देत, पण दुःखाचं खापर मात्र कोणाच्या तरी माथ्यावर फोडत असतो. वस्तुतः तसं नाही आहे. हे आधी लक्षात घेतलं तर निम्मी दुःखच दूर होतील. निम्मी दुःख अशा अर्थाने दूर होतील की आपण दुसऱ्याला दोष देणं हळूहळू कमी होईल आणि त्यातून दुसऱ्याला फायदा होईल का नाही ते राहू दे बाजूला, आपली चित्तशुद्धी होत राहील. कारण आपल्या मनातनं असूयाच नाहीशी होणार आहे. दोषदृष्टी, दुसऱ्याला दोष देण्याची जी वृत्ती आहे ती नाहीशी झाली की चित्तशुद्धी होणार आहे. चित्तशुद्धी झाली की जिज्ञासा वाढणार आहे. जिज्ञासा वाढली की गुरुप्राप्ती होणार आहे. गुरुप्राप्ती झाल्यावर ज्ञानप्राप्ती आहे, ज्ञाननिष्ठा आहे, मोक्षेच्छा आहे आणि मोक्षप्राप्ती. म्हणजेच एवढं जरी आपल्याला समजलं की जीवनात घडणाऱ्या बऱ्या वाईट प्रसंगांना मीच जबाबदार आहे आणि मीच जे काय करायचं आहे ते मलाच करायचं आहे. आपण कुणाची तरी वाट बघतो, हा माझा भाऊ येईल, तो माझा मामा येईल, काका येईल, आमचे शिक्षक येतील. आपला उद्धार आपणच करायचा. मने मनाला शिकवित जावे, मनशांतीचे सुख सेवावे. हृदयी श्री गुरु हे जाणवता, कळे लगीता गाता गाता. गुरु कुठे आहेत? सद्गुरू आहेतच, पण सगळ्यात मोठा गुरु आपल्या हृदयातच आहे. हे आधी ओळखलं पाहिजे. म्हणजे काय होईल, ते निबद्ध स्वेन कर्मणा हे समजलं ना, कोणीही त्याला जबाबदार नाही. जर असेल तर मीच आहे आणि जर का मला माझा उद्धार घडवायचा असेल तर तोही मीच करणार आहे. एवढं एकदा पक्कं झालं ना की मग कोणाची वाट बघायला नको, कोणाला दोष द्यायला नको. लगेच उठायचे, प्रयत्न करायचे आणि आपलं आयुष्य उन्नत, प्रगत, विकसित करायचे. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता, परो ददाती इति कुबुद्धिरेखा. सुखाचा आणि दुःखाचा कोणी दाता नाही आहे, दुसरा कोणीतरी मला दुःख देतो, ही कुबुद्धी रेखा आहे. त्यामुळे स्वकर्मसूत्रेण निबद्ध ही जीव. प्रत्येक जण हा स्वतःच्या कर्माच्या सूत्रामध्येच बांधलेला आहे. हीच खरी तर गोष्ट आहे. ही समजून घ्यायची या गीतेच्या माध्यमातून. आणि ती आता बरीचशी आपल्या पचनी पडली आहे. समजली तर आहेच आहे, पण नुसती कानाने ऐकून उपयोग नाही आहे बरं का. ही आपल्या पचनी पडायला पाहिजे, हे आपल्या अंगामध्ये मुरायला पाहिजे आणि जे मुरलं आहे ते आचरणात सुद्धा यायला पाहिजे, तरच त्याचा उपयोग आहे ना. त्यामुळे निबद्ध स्वेन कर्मणा कर्तुं नेच्छसि यन्मोहात करिष्यस्य वशोपितत्. त्यामुळे ही सगळी हे श्लोक आपण बघितले होते. भगवंत अर्जुनाला सांगतायत ना, सगळ्यातलं गुह्य ज्ञान तुला दिलं आहे. सर्व गुह्य तमम, गुह्यातलं गुह्य, तम म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री आहे, सर्वोच्च डिग्री आहे. सर्व गुह्य तमम भूय शृणु मे परमो वचः. का मी तुला सांगतोय? इष्टोसी मे, तू लाडका आहेस माझा, अतिशय प्रिय आहेस, म्हणून तुला हे सांगतोय. कारण त्याच्या मागच्या श्लोकात भगवंत म्हणाले होते ना, यथेच्छसी तथा कुरु, पण तेही अतिशय प्रेमाने म्हटले होते. त्या त्राग्याने किंवा वैतागाने म्हणाले नव्हते की तुला पाहिजे तसं कर. पण एवढं सगळी गीता सांगूनसुद्धा निर्णयाचं स्वातंत्र्य अर्जुनाकडेच सोपवलं आहे. डिसिजन इज युअर्स, नाऊ बॉल इन युअर कोर्ट. त्यामुळे इतकं जर का फ्रीडम अर्जुनाला दिलं आहे, पण तरीसुद्धा अर्जुनाला वाईट वाटू नये म्हणून पुन्हा त्याच्यावर मलमपट्टी करतायत. म्हणतायत इष्टोसी मे, तू माझा लाडका आहेस ना, म्हणून मी तुला हे सगळं सांगतो आहे. आणि पुढचा श्लोक अगदी गीतेचं सगळं सारच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 4 गोष्टी सांगितल्या आहेत. मन मना भव मद्भक्तो मद्याजी मान नमस्कुरु
मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. मागे गेला होता नाही का? 9व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक असाच होता. मनमना भव मद्भक्तो मद्याजी मान नमस्कुरु. हा पहिली ओळ तर तशीच होती. दुसरी ओळ जरा वेगळी होती. इथे मात्र भगवंत म्हणतात माम एव एष्यसी. या 4 गोष्टी आधी तू कर. काय कर? मनमना भव. मन आहे ना, ते तुझं मन आणि माझं मन एकच करून टाक. मनमना भव. आणि काय करशील? मद्भक्तश. माझा भक्त हो. आता भक्त हो, आता काय भक्त व्हायचं? शिष्य आहेच आहे, भक्तही आहे. पण भक्त याची जी दासबोधामध्ये समर्थांनी व्याख्या केली आहे, जो विभक्त नाही तो भक्त, जो वेगळेपणाने उरतच नाही तो खरा भक्त. त्यामुळे अर्जुन आता वेगळेपणाने खरं तर उरलेला नाही आहे, पण तरीसुद्धा, अगदी तरीसुद्धा एक रेघ बाकी आहे, एक रेष बाकी आहे. त्यामुळे मद्भक्त हो असं भगवंत म्हणतात. मन मना भव मद्भक्तो मद्याजी. माझंच यजन कर. मान नमस्कुरु. नमस्कुरूला सुद्धा फार अर्थ आहे बरं का. नमस्कार आपण करतो, म्हणजे बघा ना, आपण नमस्काराचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. रस्त्याने जाताना ओळखीची व्यक्ती भेटली तरी आपण हात जोडून काही लगेच नमस्कार करत नाही, डोळ्यांनीच नमस्कार करतो, ओळख दाखवतो. हा एक नमस्कार आहे. मान लववून करतो, कधी असा करतो, कधी असा करतो, हा सुद्धा नमस्कारच आहे. पण मान नमस्कुरूमध्ये एवढाच अपेक्षित नाही आहे, एवढाच अभिप्रेत नाही आहे, तर पूर्ण खरं तर साष्टांग नमस्कार अभिप्रेत. हेही मागे पाहिलं होतं आपण. प्रांजली म्हणजे असा नमस्कार, आणि साष्टांग नमस्कार म्हणजे 8 अंग जमिनीला टेकवली की तो जो होतो तो साष्टांग नमस्कार आहे. त्याला प्रणिपात असं म्हटलेलं आहे. असा नमस्कार भगवंत इथे अभिप्रेत आहे त्यांना. आणि हे 4 जर गोष्टी केल्या, मनमना, मद्भक्त, मद्याजी आणि नमस्कुरू, या 4 गोष्टी केल्यावर 5वी गोष्ट तुला ऑटोमॅटिक मिळणार आहे. 5वी गोष्ट तुला प्राप्त होणार आहे. 4 गोष्टी तू करायच्या आहेत आणि 5वी गोष्ट तुला मिळणार आहे. काय मिळणार आहे? माम एव एष्यसी. काय सुंदर शब्द वापरतात हो भगवंत. भगवंतच आहेत अर्थात ते. शब्दांना काही कमी आहे का? प्रत्येक शब्द हा प्रासादिक आहे आणि त्यांच्या मुखातनं आलेला, अमृतात घोळून आलेला शब्द आहे. माम एव एष्यसी. माम एवकार वापरलेला आहे. एव म्हणजे च. मला च येऊन मिळते. इकडे तिकडे चुकून इकडे रस्ता भरकटलो वगैरे काही होणार नाही. माम एव. आणि शब्द पुढचा काय? एष्यसी. एष्यसी. ई धातू आहे. आपण मागे पण पाहिलं होतं. ई म्हणजे येणे, जाणे म्हणजे, आणि त्याचं आ त्याला लागल्यानं त्यामुळे ए झाला आहे. ईचा ए झाला आहे आणि त्याचा भविष्यकाळ. एष्यसी म्हणजे मला येऊन मिळशील, मला च येऊन मिळशील. आणि एवढं नुसतं सांगून भगवंत थांबत नाही आहेत बरं का. काय एक एक गोड शब्द आहेत हो. भगवंत हे प्रतिज्ञापूर्वक सांगतात. कॅज्युअली आपलं लाईटली वर जाता जाता सांगितलं एवढं नाही आहे. भगवंत म्हणतात प्रतिजाने प्रियोसी मे. ही माझी प्रतिज्ञा आहे. हे मी शपथेवर सांगतो आहे, तू माझा अतिशय प्रिय आहेस. मागच्या श्लोकामध्ये इष्टोसी मे म्हणाले होते, आता प्रियोसी मे म्हटलेलं आहे. बघा ना, संपूर्ण गीतेमध्ये भगवंतांचं प्रत्येक वाक्य हे वचनच आहे. पण तरीसुद्धा त्यातल्या त्यात आणखीन त्याला ठामपणा आणण्यासाठी मी प्रतिज्ञा करतो आहे असंही भगवंत म्हणतात. असं 2दा म्हणालेले आहेत आत्तापर्यंत. आठवते ना? कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यती. कौंतेय हे माझं प्रतिज्ञावचन आहे. न मे भक्तः प्रणश्यती असं मागे 9व्या अध्यायातल्या 31व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले होते. तिथे प्रतिजानीही म्हणाले होते आणि आत्ता ह्या श्लोकात म्हणतात प्रतिजाने प्रियोसी मे. प्रति आणि ज्ञा धातू आहे, ज्ञा, त्याच्यावरूनच प्रतिज्ञा शब्द आला आहे ना, त्याचाच इथे प्रतिजाने हे वर्तमान काळातलं प्रथम पुरुष एकवचन आहे. त्यामुळे प्रतिजाने प्रियोसी मे असंही म्हटलेलं आहे. बघा ना आता किती सुंदर शब्द वापरलेले आहेत या संपूर्ण गीतेत. आणि भगवंतांचं खरं म्हटलं ना तर भगवंतांना असं प्रतिज्ञापूर्वक बोलण्याची गरजच नाही आहे हो. सहज बोलणे हित उपदेश.
संतांची, थोर पुरुषांची साधं बोलणंसुद्धा हितोपदेशच असतो. आणि सामान्य माणसांचं कितीही शब्देवर बोललं तरी ते खोटं ठरू शकतं. हाच तर भेद आहे, हेच तर अंतर आहे सामान्य लोक आणि थोर पुरुष ह्याच्यात. असंही एक सुभाषित आहे बरं का. सद्भिस्तू लीलया प्रोक्तम शिलालिखितमक्षरम. सद्भिस्तू लीलया प्रोक्तम. सज्जनांनी अगदी सहज बोललं ना तरी ते शिलालिखितम अक्षरम, जणू काही दगडावरची, काळ्या दगडावरची रेख असं आपण म्हणतो तसं त्यांचं साधं बोलणंसुद्धा इतकं पक्कं असतं, निश्चित असतं. आणि तेच दुर्जनांचं बोलणं कसं असतं, असद्भिस्तू शपथेनोक्तम. पण दुर्जन माणसांनी अगदी शपथेवर सांगितलं तरी ते बोलणं कसं असतं, जले लिखितम अक्षरम. पाण्यावर लिहिता येईल का? पाण्यावर समजा लिहिलं, वाचता कोणाला येणार आहे? पाण्यावर लिहिलं की ते क्षणात विरून जातं. दुर्जनांचं बोलणं असं असतं आणि सज्जनांचं बोलणं कसं असतं बघा. परत एकदा सांगते. सद्भिस्तू लीलया प्रोक्तम शिला लिखितम अक्षरम असद्भिस्तू शपथेनोक्तम जले लिखितम अक्षरम, असं त्याची एक व्याख्या केलेली आहे. त्यामुळे भगवंतांना हे प्रतिज्ञापूर्वक सांगायची खरं तर गरज नव्हती, पण तरीसुद्धा आपल्या वचनाला आणखीन ठामपणा आणण्यासाठी भगवंत हे म्हणत आहेत, मन मना भव. आता बघूया हे काय सांगितलं आहे. मन मना म्हणजे माझ्यामध्ये मन ठेवणारा हो. म्हणजेच काय आहे, तुझे संकल्प विकल्प काही नको. आपल्या मनात सारखे संकल्प विकल्प उठत असतात. हे अर्जुनाला सांगितलं आहे तितकंच आपल्याला सांगितलं आहे, प्रत्येकाला, तुमच्यापैकी प्रत्येकाला आणि मलासुद्धा प्रत्येकाला सांगितलं आहे, मन मना भव. संकल्प विकल्प वैयक्तिक जे आहेत ना, माझी इंडिव्हिज्युअल विल फार वेगळी असते आणि कॉस्मिक विल वेगळी असते. आपण मागेही पाहिलं होतं, ही जी इंडिव्हिज्युअल विल आहे ही कॉस्मिक विलमध्ये मर्ज करून टाकायची, एक रूप करायचे. म्हणजेच त्या भगवंतालाच विनवायचे, जी काही तुझी इच्छा असेल तसं कर बाबा, माझी इच्छा काहीच नाही आहे. त्यामुळे हे संकल्प विकल्प सगळे त्याला अर्पण करून टाकायचे, म्हणजेच त्याच्यामध्ये मन ठेवायचे. दुसरं म्हटलेलं आहे मद भक्तो. म्हणजे काय कर, मन मना भव मद भक्तो. पूजनसुद्धा माझंच कर, मद्याजी यजनसुद्धा माझंच कर. आणि मग काय होईल, माझं पूजन कर, माझं यजन कर, माझं भजन कर, म्हणजे तू माझा भक्त होशील. आणि यजन कर म्हणजे काय आहे, असं म्हटलेलं आहे, यजन म्हणजे हवन कर. सगळ्या ज्या तुझ्या क्रिया आहेत ना त्या माझ्यामध्ये अर्पण करून टाक. बघा ना, या प्रत्येक आपलं कृत्य आहे ना, आपण काही कितीतरी कृत्य दिवसभरात किती कामं करतो, ही सगळी त्याला अर्पण करायची. जणू काही एक धगधगतं कुंड आहे आणि त्या कुंडामध्ये एक 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 समिधा आपण अर्पण करतो आहे. आयुष्यातील सुखदुःखाची मजसी का बाधा. आयुष्यातील सुखदुःखाची मजसी का बाधा. जीवनरूप यज्ञामधील या दोन्हीही समिधा, या जीवनरूपी यज्ञातल्या या दोन्ही समिधा आहेत. त्यामुळे परणज्योतीला असोत अर्पण अवघ्या दैवगती परमसद्गुरू परमार्थाप्रत न्यावी माझी मती. परणज्योतीला असोत अर्पण, सगळ्या दैवगती आहेत ना सगळ्या अर्पण करा. तुम्हाला काही दुःख आलं आहे, काही व्याधी झाली आहे, काही अपघात झाला आहे, काही अपयश आलं आहे किंवा उत्तम पुरस्कार मिळाला आहे, यश मिळालं आहे, पैसा मिळाला आहे, सगळं मिळालं आहे, या सगळ्या दैवगती आहेत, ह्या सगळ्या परणज्योतीला अर्पण करून टाका. म्हणजे मग तुम्ही काय व्हाल, मद्याजी. मनमना भव मद्भक्तो मद्याजी. आणि मान नमस्कुरू. नमस्कार कर म्हणजे काय, बुद्धीचे सगळे व्यापार आहेत ना तेही मलाच अर्पण कर. शरीराचे, मनाचे, बुद्धीचे हे सगळे व्यापार तू मला अर्पण कर. मग काय होईल, तू माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील. इतकं गोड सांगितलं आहे. 4 क्रिया तू कर आणि 1 क्रिया तुला फलस्वरूप मिळणार आहे. या 4 क्रिया केल्यावर 1 मिळणारच आहे. आणि नाहीतरी एकदा आपण त्या मार्गाला लागलो ना, म्हणजे बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध या मार्गाला आणि साधनेचं तेज जसं जसं वाढत जाईल ना, लक्षात घ्या, साधना म्हटलं तर खूप कठीण आहे.
ही साधनेचं तेज त्या साधकाच्या चेहऱ्यावर चढत जातं आणि मग त्याच्या भोवती एक वलय निर्माण होतं, तेजो वलय किंवा एक ऑरा ज्याला म्हणतात तसं निर्माण होतं. आणि हे तेज वाढत गेल्यानंतर आपोआप त्याच्यामध्ये बदलच होतो. मनामध्ये होतो, बुद्धीमध्ये होतो, शरीरामध्ये सुद्धा होतो. अगदी उपनिषदामध्ये म्हणजे श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये फार सुंदर त्याचं वर्णन केलं आहे की जो पोचत आला आहे, पोचला नाही आहे पण अगदी आता त्या उंबऱ्यापाशी जाऊन पोचला आहे, त्याची स्थिती कशी होते, त्या साधकाची स्थिती कशी होते. लघुत्वम आरोग्य मलोलुपत्वम, फार आधी श्लोक म्हणते आणि मग अर्थ सांगते बरं का. लघुत्वम आरोग्य मलोलुपत्वम वर्णप्रसादम स्वरसौष्ठवम च गंधशुभो मूत्र पुरीशमल्पम योग प्रवृत्तीं प्रथमां वदंती. फार सुंदर आहे, फारच सुंदर आहे. लघुत्व येतं, एक प्रकारचा हलकेपणा येतो, शरीर असं तरल होतं, वजनच नाही, वजनरहित अवस्था प्राप्त होते. आणि म्हणून तर हे जे खरे योगी पुरुष आहेत ना, हे जमिनीपासून जेव्हा ध्यानाला बसतात, जेव्हा त्यांच्या एका विशिष्ट अवस्थेमध्ये मेडिटेशन त्यांचं सुरू असतं, तेव्हा ते जमिनीपासून काही अंतर उचलले जातात. लघुत्व येतं, ही तरलता येते. लघुत्व आरोग्य सुधारतं, कारण काही बाकीच्या गोष्टी राहतच नाही, व्याधी तिथे शिल्लकच राहत नाही, त्यामुळे आरोग्य मिळतं. अलोलुपत्वम, आता काय मिळवायचे, काही नमे पार्थ अस्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन. आता मिळवायचं काही नाही आहे, कशाची अपेक्षा नाही, कशाचा शोक नाही आहे. अलोलुपत्वम. आणखीन काय होतं, वर्णप्रसादम, वर्ण सुधारतो, वर्ण अतिशय तेजस्वी होतो. म्हणजे तो काळा आहे का गोरा आहे ह्याचा संबंध नाही बरं का, अगदी सावळा असला तरी तो तेजस्वी होतो, अतिशय तेज तरचं. वर्णप्रसादम स्वरसौष्ठवम च, स्वराला एक सुष्ठुता प्राप्त होते. सुष्ठू म्हणजे एक सुंदर एक मधुरता प्राप्त होते. स्वर कसा आहे, भसाडा नाही आहे, कर्कश नाही आहे, स्वर सौष्ठवमच्या अतिशय एक मधुर स्वर प्राप्त होतो. आणि पुढे म्हटलेलं आहे गंध शुभो, शुभ गंध यायला लागतो देहाला, अंगाला एक अतिशय चंदनाचा म्हणा किंवा कस्तुरीचा म्हणा किंवा फुलाचा म्हणा, एक वेगळाच असा गंध यायला लागतो. कारण आता ते शरीर नुसतं त्याचं राहिलेलं नाही आहे, तर त्याच्यामध्ये साक्षात भगवंत वास करतो आहे, त्यामुळे त्या देहाला एक अप्रतिम असा गंध यायला लागतो. आणि मूत्र पुरीशमल्पम, ह्या अवस्थेमध्ये मलमूत्र विसर्जन जे आहे ते अतिशय कमी प्रमाणात व्हायला लागतं. मलमूत्राचं विसर्जन नेहमीच्या नॉर्मल सामान्य माणसापेक्षा कमी व्हायला लागतं, कारण आता त्याज्य फार कमीच आहे, टॉक्सिन्स कमीच राहिलेली आहेत, अशी त्याची अवस्था होते. आणि योग प्रवृत्तीं प्रथमां वदंती असं म्हटलेलं आहे. आणि योग प्रवृत्ती ही योगाची प्रवृत्ती, योग साधनेचं हे फलित आहे असंही म्हणता येईल, असं श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. आता इथे भगवंत जे सांगतायत ना अर्जुनाला, भगवंत हे स्वतः लक्षात घ्या, हा कृष्ण नाही, हा साधा कृष्ण नाही आहे, हे भगवंत आहेत, हे परब्रह्म आहेत. आणि म्हणून ते हे बोलत असताना ते ब्रह्मभावावर आरूढ झालेले आहेत. त्यामुळे खरं म्हटलं तर आपण सगळेच ब्रह्मस्वरूपच आहोत की, तुम्ही आणि मी ब्रह्मस्वरूपच आहोत. पण काय होतं, जीव हा तत्वतः जरी ब्रह्मरूप असला तरी त्याला जीवपणा येतो. कशामुळे, तर त्या मन बुद्धी अहंकाराच्या उपाधीमुळे. वस्तुतः गर्भी असता सोहम सोहम, आणि बाहेर आल्यावर म्हणतो कोहम कोहम. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मी ब्रह्मच आहे, हे माहिती आहे, पण त्याच्यावर इतक्या उपाधी, इतकं नाव रूप हुद्दा शिक्षण याच्या इतक्या उपाधी चढतात की तो विसरूनच जातो, आपलं मूळ स्वरूप विसरून जातो. त्यामुळे त्या उपाधीमुळे. आणि खरं म्हटलं ना तर प्रारंभिक अवस्थेमध्ये लहान बाळं असतात ना, ती बघा ती ब्रह्मस्वरूपच असतात, साक्षात ब्रह्मच असतात. त्यामुळे ती किती गोड दिसतात, निर्व्याज हसणं असतं त्यांचं, झोपेतसुद्धा हसतात, थोडी घाबरतात, थोडी दचकतात. त्यामुळे प्रारंभिक अवस्थेत प्रत्येक जीव हा शुद्ध असतो, अतिशय शुद्ध, अतिशय निर्मळ असतो.
पण पुढे पुढे ही शुद्धता ओसरत जाते, त्याच्यामध्ये मलिनता मिसळत जाते आणि मग त्या जीवाचा अधःपात सुरू होतं, घसरगुंडी सुरू होते. खरं तर लहान बाळं ही 6 महिने 8 महिन्यापर्यंत अतिशय शुद्ध असतात, पण हळूहळू जसं जसं जगाचं ज्ञान होतं तसं त्यांचं अधःपात होतं. पण अर्जुन अजूनही निर्व्याजच आहे. नावच त्याचं सांगतं आहे अर्जुन, शुद्ध आहे, रुजू व्यक्तिमत्वाचा आहे. तो स्वतः धीर आहे, वीर आहे, निष्ठावंत आहे, भगवत भक्त आहे, सज्जन आहे, अनघ आहे, निष्पाप आहे आणि त्यामुळे तो साधक दशेच्या आता परमोच्च पातळीवर पोचलेला आहे. लक्षात घ्या, साधक दशा त्याच्या आता परमोच्च पातळीवर तो पोचलेला आहे. आता त्या दोघांमध्ये अंतर आहे, पण अगदी थोडंसं अंतर राहिलं आहे. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये अगदी स्लाईट डिफरन्स आहे, स्लाईट. जीव आणि शिव, भक्त आणि भगवंत किंवा माया आणि ब्रह्म याच्यात अगदी थोडंसं अंतर उरलेलं आहे. पण तरीसुद्धा काय आहे गंमत, अर्जुन कितीही श्रेष्ठ असला तरी अजून तो जीवाच्याच भूमिकेत आहे, अजून तो ब्रह्मस्वरूप झालेला नाही. म्हणजे प्रगत अवस्थेवरचा असला तरी अजून साधकच आहे. पण श्रीकृष्ण मात्र पूर्णावतार आहेत. श्रीकृष्ण हे पूर्णावतार आहे आणि अर्जुन थोडासा आता अगदी 14.5 अंश आहे. भगवंत हे पूर्णावतार अगदी 15. त्याला एक सुंदर उदाहरण दिलं जातं बरं का, अध्यात्माच्या भाषेत इतके सुंदर सुंदर दृष्टांत आहेत. त्याला म्हटलेलं आहे पौर्णिमेआधी चतुर्दशी, किंवा हिंदी साहित्यामध्ये त्याला म्हणजे असं म्हणतात ना 14वीं का चांद. 14वीं का चांद आपल्याला फक्त सिनेमाच माहिती आहे, तसं नाही आहे. 14वीं का चांद म्हणजे काय, चतुर्दशीचा चंद्र कसा असतो. आपण एखाद्या दिवशी सहजच बाहेर पडलेलो असतो आणि आकाशात बघतो तर चंद्र असा पूर्ण दिसतो. आपण विचारतो की अरे आज पौर्णिमा आहे का. नाही नाही, पौर्णिमा उद्या आहे, आज चतुर्दशी. चतुर्दशीच्या दिवशीसुद्धा चंद्र अतिशय सुरेख, अतिशय पूर्णच वाटतो, पण तो नसतो बरं का. तर तो नसतो. आत्ता अर्जुनाची अवस्था ती आहे. 14वीं का चांद, चतुर्दशीचा चंद्र तो आहे, आज तसा आहे. त्यामुळे काय झालं आहे आधी, आणि त्याच्यातमध्ये ह्या मन बुद्धी अहंकार या जीवाला जो उपाधी लाभल्यामुळे असं सगळं झालेलं आहे. म्हणजे आधी जीव शुद्धच असतो, मग परत तो त्याच्यामध्ये मलिनता मिसळते, मग तो कमी कमी होतो, मग परत वर चढतो. जीवनामध्ये असे चढ उतार आहेतच की आपल्या. म्हणजे अगदी जेव्हा वाईट अवस्थेमध्ये एखादा जीव जातो तेव्हा तो नीच असतो, मग पतित होतो, मग पामर होतो, मग जिज्ञासू आहे, मग मुमुक्षू आहे, मग साधक आहे, मग प्रगत साधक आहे, मग श्रेष्ठ साधक आहे आणि मग सिद्ध पुरुष होऊ शकतो. अशी ह्या प्रतवारी आहेत, सारखे चढ उतार आहेत. आपल्यालासुद्धा ठरवायचं आहे की मला कुठे जायचं आहे, मला खाली जायचं आहे का मला वर जायचं आहे. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः. काहीच केलं नाही तर आम्ही मध्येच राहणार आहोत, पुन्हा मृत्यू लोकात. आम्हाला वर जायचं आहे, ऊर्ध्व गतीला जायचं आहे. त्यामुळे पौर्णिमेच्या आधीची ही चतुर्दशी आहे. किंवा आणखीन एक उदाहरण सांगू का. आता ते फारसं नाही बघायला मिळत, पण पूर्वीच्या लोकांना माहिती आहे की घरात तांब्या पितळ्याची भांडी असायची आणि मग एक दिवशी ती सगळी भांडी घासण्याचा घाट घातला जायचा. मग ती कळकट झालेली तांब्या पितळ्याची भांडी चिंच मीठ लावून चांगली घासली जायची, किंवा आत्ताच्या जगामध्ये पितांबरी लावून वगैरे घासली जातात. पुन्हा पुन्हा ती एकदा विसळून चालत नाही, 2दा 4दा ती चांगली घासून खसखसून घासून पुन्हा पाण्याने खळबळावी लागतात. आणि एवढं करूनसुद्धा भागत नाही बरं का. मग ती कडकडीत अशा उन्हात ठेवावी लागतात, तर त्याच्यावर डाग पडत नाहीत. समजा अशी घासून घरातच ठेवली तर पुन्हा त्या पाण्याचे सुद्धा डाग पडू शकतात. अर्जुन आता अशा अवस्थेला आहे. सगळं भांडं घासून तयार आहे, पण आता थोडंसं ऊन द्यायचं बाकी आहे, किंवा एखाद्या स्वच्छ फडक्याने कपड्याने ते पुसण्याचं फक्त आता बाकी आहे. इतकी अलीकडची स्टेज आहे. म्हणजे आता बघा, उमऱ्याच्या बाहेर अर्जुन आहे आणि तिकडे पलीकडे भगवंत उभे आहेत. इतकाच फरक आहे दोघांमध्ये, इतकाच फरक आहे. आणि तो फरक जाण्यासाठी भगवंत म्हणत आहेत मनमना भव मद्भक्तो मद्याजी मान नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने. मी
शपथपूर्वक सांगतोय, प्रतिज्ञापूर्वक सांगतोय, प्रियोसी मे, अतिशय प्रिय आहेस तू मला. अर्जुन आहेच कसा? शुद्ध बुद्धी आहे, निर्मळ आहे. अंतःकरण कसं आहे? निर्मळ अंतःकरण आहे, सात्विक वृत्ती आहे, सौजन्यशील स्वभाव आहे. आणि म्हणून निस्त्रैगुण्य व्हायला भगवंतानी त्याला मागेच सांगितलं होतं, निस्त्रैगुण्यो भवार्जुन. आता परमशुद्ध आहे, नित्यसत्वस्थ आहे, योग्य कर्तव्य कर्माचं त्याला भानसुद्धा आहे. आता त्याच्या कर्तव्याला बाधा येणार नाही असं वागायला भगवंत सांगतायत. पण हे सांगतानासुद्धा त्याच्या मनात जे भीती आहे ना, अर्जुनाला सगळ्यात जास्त भीती कशाची आहे? तर त्याला पापाची भीती आहे. हे असं केलं, हे युद्ध केलं माझ्या स्वजनांच्या विरुद्ध, माझ्या गुरूंच्या विरुद्ध, जर का मी लढलो तर मला पाप लागेल. नुसतंच पाप लागणार नाही तर नरकामध्ये जावं लागेल, अशी त्याची एक भीती आहे, अशी एक त्याची अवस्था झाली आहे. म्हणून आता भगवंत पुढच्या श्लोकामध्ये त्याला काय सांगतात बघा, तोही महत्त्वाचा श्लोक आहे. तुम्ही म्हणाल की तुम्ही प्रत्येक श्लोकालाच महत्त्वाचा म्हणतो आहे, पण खरीच गोष्ट आहे. प्रत्येक श्लोक या अध्यायातला एक एक टप्पा आहे, एक एक माइलस्टोन आहे. त्यामुळे पुढचा 66वा श्लोक काय सांगतोय? सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. काय म्हणतात? सर्व धर्मान परित्यज्य माम एकम, मला एकट्यालाच, माझ्यासारख्या 10 जणांना नाही, मला एकट्यालाच. इथे अनन्यता आहे बरं का, नाही तर ह्यालाही शरण गेला आहे त्यालाही, असलं नाही. माम एकम शरणं व्रज. आणि हे सांगून, हा अहंकार नाही आहे बरं का, हे सांगून भगवंत त्याला अभयदान देत आहेत आणि म्हणत आहेत, अहं त्वा सर्व पापेभ्यो, सगळ्या प्रकारच्या पापातून मोक्षयिष्यामी, सोडवील, मा शुचः, शोक करू नकोस, शोक करू नकोस. कुठनं सुरुवात आहे आणि कुठे शेवट आहे बघा. आधी ते बघूया आणि मग प्रत्यक्ष श्लोकांचा अर्थ बघणार आहोत. मा शुचः म्हणतायत भगवंत, शोक करू नकोस. नाहीतरी सुरुवात कुठनं झाली होती? भगवद्गीतेला सुरुवात झाली होती कुठनं? आठवत आहे तुम्हाला? दुसऱ्या अध्यायातला 11वा श्लोक आठवा. काय होता तो? भगवंत तिथे बोलायला सुरुवात केली होती भगवंतानी. तेव्हा म्हणाले होते, अशोचानन्व शौचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे. अरे, ज्या गोष्टीचा शोक करू नये त्याचा शोक करतोयस आणि पांडित्याच्या मोठ्या गप्पा मारतोयस. म्हणजे शोकापासूनच सुरुवात झाली होती. अर्जुनाचं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होता, समस्या काय होती? शोक होता त्याला. शोक ही मनाची वेदना आहे आणि आता शोक निवृत्ती झालेली आहे, शोकातून बाहेर काढलेलं आहे. आणि मग भगवंत म्हणत आहेत मा शुचः. म्हणजे बघा, आता वर्तुळ पूर्ण झालं की नाही? शोकापासून सुरुवात आहे आणि शोक निवृत्तीपर्यंत त्याला आणून ठेवलेलं आहे. म्हणजे झालं, वर्तुळ पूर्ण झालं. आणि उत्तम ग्रंथ म्हणजे सगळ्या अर्थाने, अर्थातच हा तत्त्वज्ञानाचा, विचाराचा, आचरणाचा ग्रंथ आहे, हे तर आपण वारंवार बघतो आहे. पण तरीसुद्धा लिटरेचरच्या दृष्टीने पाहिलं तर उत्तम ग्रंथामध्ये काय काय वैशिष्ट्य असायला हवीत, ती सगळी या गीतेत आहेत. ती सगळी या गीतेत आहेत. अनुबंध चतुष्टयमध्ये हेच सांगितलं आहे, जिथे प्रारंभ आहे तिथेच उपसंहार व्हायला पाहिजे. झाला की नाही? प्रारंभ आहे तिथेच उपसंहार झाला पाहिजे. अनुबंध चतुष्टयाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की अधिकारी कोण आहे, हा ग्रंथ कुणी वाचावा, तेही भगवंत आता पुढच्या श्लोकामध्ये तेही सांगणार आहे. कुणी वाचावा आणि कुणी वाचू नये तेही कळणार आहे. म्हणजे अनुबंध चतुष्टयातलं दुसरंही विधान कळणार आहे. याच्यामध्ये विषय काय आहे तेही आपण हे या 18व्या अध्यायात बघतो आहे की या संपूर्ण गीतेत कोणते कोणते विषय येऊन गेले तेही कळलं. आणि चौथा मुद्दा आहे, चतुष्टय म्हटले ना, चौथा आहे फलश्रुती कार्य. पण ह्या गीतेची फलश्रुती नाही आहे बरं का. अनुबंध चतुष्टयमध्ये तरीसुद्धा बसतो आहे, कसं ते पुढे बघणार आहोत. पण आता हे एवढंच बघूया की हे वर्तुळ आता पूर्ण झालेलं आहे. शोकापासून सुरुवात झाली की अर्जुना, हा शोक कशा, म्हणजे ज्या गोष्टीचा शोक करू नये त्याचा तू शोक करतो आहेस. आणि आता इथे
18व्या अध्यायातल्या 66व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात मा शुचहा. आता सगळ्या सर्व धर्मान परित्यज्य, सगळ्याचा त्याग कर. आणि नुसताच त्यक्त्वा नाही म्हटलेलं, परित्यज्य. परी म्हणजे सगळ्या बाजूनी त्याग कर, सगळ्या धर्मांचा त्याग कर. म्हणजे आता संपूर्ण शरणागती आहे, टोटल सरेंडर आहे, टोटल सरेंडर आहे. आता कशाचा त्याग कर. आणि काही लोकांचा आक्षेप आहे बरं का याच्यावर, ज्यांना गीता नीटशी कळली नाही ते म्हणतात हे काय भगवंत म्हणतात मला एकट्याला शरण आहे, मग हा त्यांचा अहंकार नाही का? अहो नाही नाही, हा अहंकार नाही आहे. कारण आता दुसरी, हा अद्वैताचा साक्षात्कार आहे, इथं दुसरी व्यक्ती उरलीच नाही आहे. माम एकम हे ब्रह्मरूप भगवंत पूर्णावतार म्हणतात. हा श्रीकृष्ण नाही आहे, हा लोणी चोरणारा श्रीकृष्ण नाही आहे, हा रासक्रीडा खेळणारा कृष्ण नाही आहे, हा रणछोडदास कृष्ण नाही आहे. हे योगेश्वर श्रीकृष्ण आहेत. आणि त्याही पलीकडे जाऊन हे ब्रह्मारूढ झालेले भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि ते बोलत आहेत, हा साधा कृष्ण बोलत नाही आहे. आणि मग म्हणतात की तू काय काय सोडून देशील सर्व धर्म. आता सर्व धर्मात कुठले कुठले धर्म सोडून दे? इथे आपल्याला माहितीच आहे, बाकी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू असले धर्म नाही आहेत. सगळे धर्म सोडून दे. कुठले? तर तुला ज्या पापाची भीती वाटते ना, ते जे नीतिधर्म आहेत ना, तेही सगळे सोडून दे. कुठले नीतिधर्म? की नीतिधर्म आहेत ते योग्यही आहेत, पण आता त्याच्या पलीकडे आपल्याला जायचं. कारण आता आपल्याला व्यापक भूमिकेवर जायचं आहे. अर्जुनाने लहानपणी ऐकलेलं आहे किंवा त्यांनी अध्ययन करताना हे सगळं अभ्यास केलेला आहे की वडीलधाऱ्यांशी, वृद्धांशी प्रेमादराने वागावं, गुरुद्रोह करू नये, कृतज्ञपणा करू नये, किंवा आप्तांना क्षमाबुद्धीने पाहावं, आपल्या स्वार्थासाठी कुणाला पीडा देऊ नये, किंवा क्षमा असावी, तितिक्षा असावी, औदार्य आहे, त्याग आहेत, हे सगळे सद्गुण आहेत, त्यांचा अंगीकार करावा. हे सगळे नीतिधर्म अर्जुनाला माहिती आहेत. आता ते सोडायला सांगतात. म्हणजे काय करतायत भगवंत? हे सोड म्हणजे ह्यांचं पालन करू नको असं नाही म्हटलेलं, पण हे जर का तुझ्या कर्तव्य कर्माच्या, युद्ध कर्माच्या, क्षात्र कर्माच्या जर का आड येत असतील तर हे जरा बाजूला ठेव. पण आपल्याला व्यापक भूमिकेवर जायचं आहे. ज्या कृत्यामुळे तुला भय वाटतं आहे ना, पापाचं भय वाटतं आहे, ते सगळंच्या सगळं सोडून दे, सगळ्याचा त्याग कर. परित्यज्य सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज. मीच एक तुझा आश्रयस्थान आहे. आणि तुला मी हे निश्चितपणाने सांगतो आहे, प्रतिज्ञापूर्वक सांगतो आहे की मी तुला सर्व पापेभ्यो, सर्व विदाऊट एनी एक्सेप्शन, सगळ्या पापातनं मोक्ष येष्यामी, निश्चितपणाने सोडवीन. मुंच धातू आहे आणि त्याचं भविष्यकाळ, द्वितीय भविष्यकाळाचं रूप आहे. मोक्ष येष्यामी, निश्चितपणाने सोडवीन. मा शुचहा, तू शोक करू नकोस. आता काय काय सोडायचं आहे? आणि खरंच आहे, सोडण्यामध्ये जो आनंद आहे ना, त्यागामध्ये जो आनंद आहे ना, तो भोगामध्ये नाही आहे. त्यागामध्ये फार आनंद आहे. अहो, त्यागात शांतिरनंतरम पाहिलं होतं आपण 12व्या अध्यायात, भक्तियोगात पाहिलं होतं, त्यागात शांतिरनंतरम. आणि खरंच आहे, दुसऱ्यासाठी काही त्याग करण्यात जे विलक्षण एक प्रसन्नता आहे ना, ती भोगात नाहीच आहे. मुळे अगदी आत्मारामामध्ये समर्थ रामदासांचा जो आत्माराम हा अतिशय अद्वैताचा ग्रंथ आहे, त्याच्यातसुद्धा पहिल्या समासामध्ये 32वा श्लोक आहे. तेव्हाही गुरु शिष्याला काय म्हणतात? तू काय काय सोडून दे. आपल्यालाही अनेक वेळेला गीतेमध्ये त्यागाचं महत्त्व आलेलं आहे, पण त्याच्यामध्ये स्पेसिफिकली सांगितलं आहे तू काय सोडून देशील. आपल्याला कळत नाही. सोडायचं म्हणजे काय सोडायचं? घरदार संसार सोडायचा का? नाही 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 नाही, काय सोडायचं? जितुके काही नासोन जाईल, जे अशाश्वत असेल, तुझं समागमे न येईल, तितुकेच द्यावे मज. आत्मारामामध्ये समर्थ म्हणतात, तुझ्याबरोबर जे येणार नाही ते, जे अशाश्वत आहे ते, आणि जे नासून जाणार आहे तेवढं तू मला दे. मग आता विचार करायला लागतो ना शिष्य, विचार करायला लागतो काय काय बरं माझ्याबरोबर येणार नाही आहे.
काय काय येणार नाही आहे. मग कळायला लागतं, एक 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 गोष्ट आपण एलिमिनेट करायला लागतो. ही वस्त्र येणार नाही आहेत, हे घरदार, हे माझे नातेवाईक, माझी मुलं बाळं, माझी पत्नी, माझी संपत्ती, माझी शेतीवाडी, माझं काहीच येणार नाही, सगळं संपणार आहे. मग तेच गुरु मागतायत आणि ते कशासाठी मागतायत? तुला त्यागाची सवय लागावी म्हणून. इथेही भगवंतांना काही नको आहे. सर्व धर्मांन परित्यज्य म्हटल्यानंतर भगवंत म्हणतात ह्या सगळ्याचा त्याग कर, हे सोडून दे. आणि हे सोडून देणं हे फार, आणि खरंच आपल्याबरोबर काहीही येणार नाही आहे. धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. एकटाच जाणार आहे जीव, शेवटी एकटाच जाणार आहे. एक राजा असतो बरं का, एक राजा असतो आणि त्याला 4 राण्या असतात. त्या 4 अतिशय म्हणजे राजा आणि त्याच्या 4 राण्या. एक राणीचं नाव असतं सुंदरा, दुसरी असते चतुरा, तिसरी असते मधुरा आणि चौथी असते अंतरा. सुंदरा, चतुरा, मधुरा, अंतरा या 4 राणी असतात. आणि एकदा एका ज्योतिषाने त्याचं भविष्य वर्तवलेलं असतं की ह्या इतक्या कालावधीनंतर तुमचा मृत्यू आहे. तेव्हा राजा सहजच आपल्या सुंदरेवर तर त्याचं फार प्रेम असतं, खरंच ती सुंदर असते, आणि म्हणून तर तिला विचारतो की काय गं, माझा मृत्यू झाला की तू येशील ना माझ्याबरोबर? ती म्हणाली नाही नाही, मी नाही येणार तुमच्याबरोबर. मग ती चतुरा असते, तिच्यावरही अतिशय प्रेम असतं, पण सुंदरा ही अगदीच जवळची असते. चतुरा ही थोडी मधून भेटायची. चतुरेला विचारतो तू येशील ना गं माझ्याबरोबर? ती म्हणाली नाही, मी तुमच्याबरोबर येणार नाही. मग मधुराला विचारतो की तू येशील का? ती म्हणाली नाही हो, मी तर नाहीच येणार, मी उलट तुमचा मृत्यू झाला की लगेच दुसरं लग्न करणार. आणि मग त्या अंतराला विचारतच नाही या तिघींच्या अनुभवावरनं, पण अंतरा म्हणते की मी नक्की येईन बरं का तुमच्याबरोबर. या कोण असतात? सुंदरा म्हणजे त्याचा देह आहे, शरीर आहे. ज्या शरीरावर त्याने अगदी मनापासनं प्रेम केलं ते शरीर आहे, ते येणार आहे का त्याच्याबरोबर? नाही. चतुरा ही बुद्धी आहे, बुद्धी येणार आहे का? नाही येणार. मधुरा म्हणजे त्याचे इंद्रिय आहेत, ती येणार आहेत का? नाही, कोणीच येणार नाही. पण अंतरा म्हणजे त्याचं जे अंतरंग आहे किंवा त्याची जी कर्म आहेत ती त्याच्याबरोबर येणार आहेत असंही म्हणता येईल. त्यामुळे इथपासनं सुरुवात आहे आणि आपलंही तेच आहे. येणार काय आहेत? आपली फक्त कर्म येणार आहेत आपल्याबरोबर, बाकी काही येणार नाही आहे. त्यामुळे अशा गोष्टी घडत जातात. आणि मग ह्याच्यासाठी आता भगवंतानी अर्जुनाला जे सांगितलं आहे, मन मना भव मद्भक्तो मद्याजी मान नमस्कुरू, तर कुठलं मन येऊ शकत नाही. मन हे जेव्हा मलिन आहे, अशुद्ध आहे, तेव्हा येऊ शकत नाही. पण सिम्पल, ओपन, मॅच्युअर माइंड इज अ लर्निंग माइंड. त्यामुळे ते तसं मन राहायला पाहिजे. आणि पुढे जे म्हटले सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज असंही म्हटलेलं आहे. आता पुढे हे सगळं सांगत असताना बघा भगवंत आता काय म्हणत आहेत, पुढे म्हणत आहेत हे जरी खरं असलं की मा शुचहा, तुला मी म्हटलं की शोक करू नकोस अर्जुना, असं जरी म्हटलं असलं तरी एक लक्षात ठेव की हे जे तत्त्वज्ञान आहे ना, आणि आपणही लक्षात ठेवूया की हे जे गीतेचं तत्त्वज्ञान आहे हे कुणाला जबरदस्ती द्यायचं नाही, जबरदस्ती फोर्सफुली द्यायचंच नाही आहे. कुणाला सांगायचं हे ज्ञान आणि कुणाला सांगायचं नाही. अगदी अथर्व शीर्षामध्ये सुद्धा म्हटलेलं ना, इदम अशिष्याय न देयम, अशिष्याला द्यायचंच नाही. तेच इथे सांगितलं आहे, इदं ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन, कधीच द्यायचं नाही. काय आहे, न चाशुश्रूषवे वाचन न च मायो अभ्यसूयती, कुणाला द्यायचं नाही आहे. आणि काय द्यायचं नाही, इदम, इदम म्हणजे हे, म्हणजे मागच्या श्लोकात जे सर्व गुह्य तमम भूया म्हटलं होतं ना, ते ज्ञान, ते वचन, ते गुह्य गुप्त ज्ञान कुणाला द्यायचं नाही आहे. ना तपस्काय, ना जो अतपस्वी आहे. अतपस्वी म्हणजे काय? तपस्वीचा आधी समजून घ्या म्हणजे अतपस्वी कळेल. तप याचाच अर्थ आहे, आपण तपच्या अनेक व्याख्या पाहिल्यात, मागेही पाहिल्यात. तपचं एक साधी सोपी व्याख्या बघूया.
जी आणि जशी परिस्थिती येईल, विपरीत परिस्थिती येईल, ती प्रसन्नतेने सहन करणं हेच मोठं तप आहे. आणि त्याची सवय करण्यासाठी अनेक साधक एका पायावर उभं राहणं किंवा पंचाग्नी साधन आहे किंवा उलटं टांगून घेणं किंवा शरीराला क्लेश देणं असं तापवणं यालाही तप म्हटलेलं आहे. पण ते मुद्दाम करण्याची गरज नाही आहे. आपल्या आयुष्यात ज्या विपरीत परिस्थिती येतात त्या अत्यंत प्रसन्नतेने त्याला सामोरं जाणं हेच खरं तप आहे. आणि खरं सांगू का, तपाशिवाय अंतःकरणामध्ये पवित्रता येतच नाही. आणि जिथे पवित्रता आहे तिथेच चांगल्या गोष्टीची धारणा होते. पवित्रता नसेल तर भगवंत तुमच्या इथे राहायला येणार नाही. त्यामुळे धारणा व्हायची असेल तर पवित्रता पाहिजे. आणि म्हणून जो तपस्वी नाही त्याला हे ज्ञान सांगू नये. जो तपस्वी नाही आहे ना, तो फार कुरकुर करतो. त्याची सगळ्या गोष्टीमध्ये तक्रार असते. तापमानाबद्दल तक्रार आहे, राहत्या घराबद्दल तक्रार आहे, गावाबद्दल तक्रार आहे, नातेवाईकाबद्दल, समाजाबद्दल, राजकारणाबद्दल, शासनाबद्दल. हे जे सारखे तक्रारखोर लोक असतात यांना हे ज्ञान सांगूच नाही आहे. इदंते ना तपस्काय असं म्हटलेलं आहे. कारण अतपस्वी जो आहे ना तो असहिष्णू आहे. सहनशीलताच नाही आहे. जरा ॲडजस्ट करा, जरा हे करा. निसर्ग आहे शेवटी. तो निसर्ग त्याच्या कलानी वागणार आहे, तुमच्यासारखा नाही वागणार. त्यामुळे थोडी सहिष्णुता, थोडी तितिक्षा अंगी बाणवायलाच पाहिजे. तरच हे ज्ञान आपल्याला बेअर करता येईल, सहन करता येईल, साधना करता येईल. त्यामुळे इदंते ना तपस्काय ना भक्ताय. बघा ना काय एक एक. आणि खरंच सहन करण्याच्या सुद्धा अनेक गोष्टी आहेत बरं का. द्वंद्व सहिष्णुता. आता जे तपस्वी म्हटले ना, द्वंद्व सहिष्णुता म्हणजे रागद्वेष सहन करायचे, जय पराजय आहे, शीत उष्ण आहे हे सहन करायचं. अजून सहिष्णुता कसली आहे? वेग सहन करायचे. वेग कसले वेग? काम, क्रोध, लोभ, मोह या सगळ्या आवेग जे आहेत ते सुद्धा सहन करायचे. परमत सहिष्णुता. दुसऱ्याच्या मताचा आदर करणं ही सुद्धा सहिष्णुता आहे. लगेच रिॲक्ट होऊ नका. कोणीही काही बोलत असलं तर लगेच रिॲक्शन द्यायची नाही आहे. त्यामुळे परमत सहिष्णुता पाहिजे. परोत्कर्ष सहिष्णुतासुद्धा हवी. दुसऱ्याचा उत्कर्ष, दुसऱ्याची भरभराट पाहून ज्याच्या हृदयामध्ये असूया निर्माण होत नाही तो खरा तपस्वी आहे. तो खरा तपस्वी आहे. त्यामुळे असं सगळं इतरांची प्रशंसा ऐकून ज्यांच्या मनामध्ये विकार उत्पन्न होत नाही असा तपस्वी आहे. अशाला सांगावं. पण जो ना तपस्काय त्याला सांगू नये. विमत्सर जो आहे, हर्षामर्ष भयोद्वेगरी मुक्तो यस्य च मे प्रियः असं म्हटलेलं आहे. आणि आता भगवंत जे म्हणत आहेत ना आता इथे, इदंते ना तपस्काय ना भक्ताय. कुपात्र व्यक्तीला हे सांगूच नाही आहे. ना भक्ताय. जर मनामध्ये श्रद्धा नाही आहे, भक्ती नाही आहे तर भगवंत, अशाच लोकांना भगवंत स्वार्थी वाटतात. भगवंतानी मागेच खंत व्यक्त केली होती, आठवते तुम्हाला? अवजानंती मां मूढा मानुषेंतनुमाश्रितम. अवजानंती, मला कमी लेखतात, मला तुच्छ लेखतात हो. असं मी नाही आहे. पण असे लोक जे ना भक्त आहेत त्यांना हे वाटू शकतं. आणि अशा दुर्भावामुळेच त्यांचं पतन होतं. त्यामुळे अशा अतपस्वी माणसाला सांगू नये. अभक्ताला कदाचन कधीही सांगू नये. नचा शुश्रूषवे वाचन. आणि ज्याला ऐकायची इच्छाच नाही आहे त्याला बळजबरीने सांगू नये. काय सुंदर शब्द वापरला आहे, शुश्रूषू. शुश्रूषू म्हणजे ऐकण्याची इच्छा असणारा. युयुत्सू पहिल्याच श्लोकात गेला होता. युयुत्सू युद्धाची इच्छा असणारा. जिज्ञासू ज्ञानाची इच्छा असणारा. पिपासू पिण्याची इच्छा असणारा. असे सू असलेले विजिगीषू असे अनेक शब्द आपण पाहिले. इथे शुश्रूषू म्हणजे हे इच्छार्थक विशेषण आहे किंवा मुमुक्षू. आपण आत्ताच पाहिलं ना, मुमुक्षू, जिज्ञासू, पिपासू. आणि त्याला अशा विशेषणाला चतुर्थीची अपेक्षा असते. आता इथे म्हणून तर म्हणले नचा शुश्रूषवे, ही चतुर्थी आहे. आता शुश्रूषू म्हणजे ऐकण्याची इच्छा असणारा. याच्यावरूनच बरं का लक्षात घ्या, आपण गीता शिकताना इतरही अनेक गोष्टींचा अभ्यास करतो आहे. शुश्रूषा म्हणतो ना आपण,
शुश्रूषा आपल्याला वाटतं सेवा शुश्रूषा म्हणजे सेवेचाच काहीतरी प्रकार असेल, पण सेवा म्हणजे प्रत्यक्ष सेवा करणं आणि शुश्रूषा म्हणजे ऐकून घेणं. लक्षात घ्या, जो पेशंट आहे, जो व्याधीग्रस्त आहे, जो रुग्ण आहे, त्याचं ऐकून घेणं हे सुद्धा त्याला एक रिलीफ वाटतं, की मला हे काल असं पोट दुखत होतं, काल पोटात असं अन्न ठरत नव्हतं, आज जरा मला पचतं आहे, असं त्यांचं कुणीतरी ऐकून घ्यावं लागतं. आणि त्याच्यावरनं सेवा शुश्रूषा हे 2 शब्द जोड शब्द म्हणून वापरले जातात. शुश्रूषा ऐकून घ्यायला पाहिजे. आपल्या घरातली सुद्धा वडीलधारी व्यक्ती असतात ना, अतिशय वृद्ध झालेले 80, 85, 90 वर्षाची माणसं, त्यांना बाकी काही नको असतं. त्यांना काही नको असतं, फक्त त्यांचं ऐकून घ्यायला पाहिजे, की काल काय काय त्यांना होत होतं, आज कसे बरी परिस्थिती आहे, का आज कसं बिघडलं आहे, एवढंच ऐकून घ्या. एवढंच थोडं एक अर्धा तास 15-20 मिनटं त्यांच्यासाठी काढणं. शुश्रूषा हा थोडासा बदल झाला, विषयांतर झालं, पण नचा शुश्रूषवे वाच्यम, ज्याला ऐकण्याची इच्छा नाही त्याला हे गीताज्ञान अजिबात सांगू नये. कारण त्याला बळजबरीने ऐकवलं तर त्याच्याबद्दल अरुची किंवा तिरस्कारच उत्पन्न होईल, झिडकारणं होईल, आणि मग असे अपराध घडले तर अशा अपराधीचं कधीही कल्याण होणार नाही. म्हणून अशा कुठल्याही व्यक्तीला जबरदस्ती शिकवायचं नाही आहे किंवा सांगायचं सुद्धा नाही आहे. आणि पुढे म्हणलेलं आहे नच माय अभ्यसूयती, जो मलिन अंतःकरणामुळे ज्या गुणांवरच दोषारोपण करतो अशा माणसाला, अशा असूयाग्रस्त माणसाला हे ज्ञान कधीही सांगू नये. आणि मग अशी व्यक्ती या मोठ्या महान लाभापासून वंचित राहते, त्याला मिळतच नाही हे सगळं. त्यामुळे आणि खरं सांगू का, चांगले लोकसुद्धा असे अभ्यसूयती असू शकतात, दोषदृष्टी असू शकतात. म्हणून तर मागे म्हणले ते भगवंत, श्रद्धावंतो न सूयंतो मुच्यन्ते तेपि कर्मभी, किंवा श्रद्धावान न सूयश्च शृणुयादपि यो नरः. हे गोपनीय रहस्य आहे, हे वाटेल त्याला सांगायचं नाही. म्हणजे ही खिरापत नाही आहे उगीच वाटाय सगळ्यांना, नाही वाटायची. गीता ज्ञान हे गुह्य ज्ञान आहे. ज्याला इच्छा आहे, ज्याला तळमळ आहे, ज्याला जिज्ञासा आहे, त्याला जरूर सांगा, पण वाटेल त्याला सांगायचं नाही. नाहीतर ते गीतेवर टीकाच करतील, त्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल तिरस्कार निर्माण होईल. त्यामुळे नच मा योभ्यसूयती असंही म्हटलेलं आहे. पण असं जरी असलं तरी पुढे काय म्हटलेलं आहे, य इमं परमं गुह्यम. काय सुंदर एक एक श्लोक म्हणजे मस्त आहे. य इमं परमं गुह्यम मद्भक्तेषु अभिधास्यति भक्तिमयी परां कृत्वा मामे वैष्यति असंशयः. पण हेच ज्ञान आता वाटू नका सांगितलं. वाटेल त्याला खिरापतीसारखं वाटायचं नाही, पण जिथे खरेच माझे भक्त आहेत अशा माझ्या भक्तांना जो कोणी हे ज्ञान देतो ना, त्याचं कल्याण होतं, त्याला एक मोठा पुरस्कार मिळतो. काय मिळतो? माम एव एष्यति, तो मलाच येऊन मिळतो. आणि कसा? निश्चितपणाने, उगीच कॅज्युअल बोललेलो नाही आहे मी, हे असंशय, याच्यात काहीही संशय नाही, तो निश्चितपणाने मलाच येऊन मिळतो असं भगवंत म्हणतात. आता काय बघा, य इमं परमं गुह्यम आणि भक्तिमयी परां कृत्वा. आता पराभक्ती म्हणजे काय बघूया. पराभक्ती म्हणजे काय? भक्ती वेगळी बरं का. एक स्वतःची भक्ती असते, एक गौणी भक्ती आहे, अनेक भक्तीचे अनेक प्रकार आहेत. ही पराभक्ती म्हणजे काय? सगळ्यांचं कल्याण व्हावं या उद्देशाने जो भगवत भक्तीचाच प्रसार करतो. माझी भक्ती माझ्यापुरती असणं वेगळं, पण सगळ्यांनी या भगवत भजनाला लागावं असं ज्याला मनापासनं वाटतो ते ती पराभक्ती आहे. भक्तिमयी परां कृत्वा. मग त्याला काय लाभ मिळतो? माम एव एष्यति असंशया, तो मलाच येऊन मिळतो. आता काय म्हटलेलं आहे पहिल्या चरणात ते आधी बघूया. य इमं परमं गुह्यम. इमं म्हणजे हे आता बोलतो आहे ना, पुष्कळ वेळा बोलतो आहे, हे गुह्य ज्ञान आहे, गुह्यतर आहे, गुह्यतम आहे, सर्व गुह्यतम, असे अनेक शब्द या गुह्याबद्दल वापरून झालेले आहेत. हे जे ज्ञान आहे ते मद्भक्तेषु अभिधास्यति,
माझ्या भक्तामध्ये ज्याचा प्रसार करतो, अभिधास्यती म्हणजे प्रसार करतो, भगवंत वचनाविषयी ज्याच्या मनामध्ये अतिशय आदरभाव आहे, पूज्य आदरभाव आहे, श्रद्धा आहे, विश्वास आहे, अशा माझ्या भक्तांना जो हा ज्ञानरूपी संवाद समजावून सांगेल तो मलाच प्राप्त होईल. आता काय पाहिजे हो? ह्याच्यापेक्षा तुम्हाला आणखीन बक्षीस पाहिजे तरी काय? किती अब्ज रुपये पाहिजेत? अहो ते अब्ज रुपये जाऊ देत, हे भगवंत म्हणतायत तो मला प्राप्त होईल, तो माझ्यापर्यंत येऊन मिळेल. आणखीन काय पाहिजे? माझ्या भक्तांना जो हे ज्ञान सांगेल तो मामेव एष्यती, तो मलाच येऊन मिळेल. एष्यसी मागच्या भागात आपण पाहिलं होतं. आता एष्यती तो मला येऊन मिळेल असं म्हटलेलं आहे. मागेही भगवंत खूप वेळा म्हणाले होते, पण आता सगळ्याचं सार आहे ना, सगळ्याचा अर्क याच्यात आहे ना. यत् करोषि यदश्नासी यज्जुहोषि ददासी यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. आता हा जो भक्त आहे, हा जो साधक आहे, हा जो प्रचार प्रसार करणारा आहे, जो सगळ्या त्या भगवत भक्तामध्ये या गीतेचा प्रसार करतोय, त्याला एवढं मोठं पारितोषिक, एवढा मोठा पुरस्कार एवढं मिळणार असेल. पत्रम पुष्पम फलं तोयो मे भक्त्या प्रयच्छति. मात्र हे नुसतं उपचार म्हणून नाही करायचे बरं का. यो मे भक्त्या, भक्ती महत्त्वाची. स्वकर्माणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवा. अर्चना करायची, त्याला नुसतं अर्पण करायचं, नुसतं एक लक्ष व्हायला म्हणजे नाही आहे. त्याला हे अतिशय भक्तिपूर्वक अंतःकरणाने जर का खरंच हे सगळं अर्पण केलं तर हा जो साधक आहे, हा जो प्रचार प्रसार करणारा आहे, हे भगवंतालाच प्राप्त होतात. त्यामुळे भगवत भक्तीचा जो कोणी प्रसार करतो ना तो मलाच येऊन मिळतो, इतकं भगवंतांचं हे अभिवचन आहे. आश्वासन नाही म्हणत मी. आश्वासन हा शब्द मलिन झालेला आहे, बदनाम झालेला आहे. भगवंत आश्वासनं नाही देत, पण अभिवचनं देतात आणि ते निश्चितपणाने त्या भक्ताचा उद्धार करतात, त्याला वर खेचतात, वर ओढून घेतात. जो भगवत भक्त आहे, जो हा प्रसार करतो, आणि कोण प्रसार करतो तर कोणीही बरं का. म्हणजे य इमं परमं गुह्यम. आता आणि सगळेच नाही प्रसार करत बरं का. आता गीतेचा अभ्यास करणारे जे असतात ना, जे अगदी पोचलेले आहेत, अतिशय विद्वान आहेत, ब्रह्मज्ञानी आहेत, पण ते काय करतात, सगळे लोक असं करत नाहीत. ते स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थिर होतात. आत्मरते आत्मक्रीडस्यात. आत्मरती स्वतःमध्येच ते तल्लीन होतात, आत्मक्रीडस्यात. परंतु काहींच्या मनामध्ये असं येतं की जो आनंद मला मिळाला आहे तो सगळ्यांना वाटावा ना, काय हरकत आहे. त्यामुळे काहींच्या मनात हा ज्ञानदानाचा संकल्प येतो आणि ह्याच्यातूनच ही शास्त्र परंपरा सुरू झाली, किंवा ही गुरुशिष्य जी परंपरा आहे ना, ही याच्यातूनच निर्माण झालेली आहे की जे मला मिळालं ते इतरांपर्यंत पोचवावं. ही साधी गोष्ट आहे. म्हणजे ते कमी नाही आहेत बरं का. जे आत्मरती आत्मक्रीडस्यात असे आहेत ते कमी नाहीच आहेत, पण त्यांचा मार्ग वेगळा, यांचा मार्ग वेगळा. असे प्रसारक, आणि प्रसारक म्हणजे कुठले प्रसारक, सगळ्या प्रकारचे प्रसारक आहेत बरं का. म्हणजे जे नुसतेच हे प्रवचन कीर्तन करणारे फक्त नाही, अगदी त्यासाठी साधी सेवा, अगदी पुस्तकं विक्रीचा व्यवसाय करणारे, गीतेच्या पुस्तकाचं प्रकाशन करणारे असतील, किंवा अगदी त्या संस्थेमध्ये काम करणारे, ऑफिसमध्ये काम करणारे असतील, कोणीही असो जे गीतेला किंचित सहाय्य करतात गीता प्रसारासाठी, त्या प्रत्येकाला हा लाभ होणार आहे. आणि मद्भक्तेषु अभिधास्यती. हे भक्त कोण आहेत? ज्यांना तीव्र अशी मोक्षाची इच्छा आहे, ज्यांनी कर्मानुष्ठान केलेलं आहे, पूजा आहे, सेवा आहे, अर्चना आहे, आराधना आहे, उपासना आहे. आणि गुरु कसे आहेत? हे जे प्रसार करणारे आहेत ना, हे गुरु मला काही मिळावं, माझं नाव व्हावं, मला प्रसिद्धी मिळावी, पैसा मिळावा, माझा फोटो छापावा, ह्याच्यासाठी करतच नाहीत. अहो, ते काय करतात, हे ईश्वर प्रणित कार्य आहे. ईश्वराने माझ्यावर हे सोपवलेलं कार्य आहे. याच्यातलं सामर्थ्य माझं नाही, ज्ञान माझं नाही, बुद्धिमत्ता माझी नाही, वाणी तर माझी नाहीच नाही.
हे सगळं जे आहे ते सगळं ईश्वराचं आहे. आणि ईश्वराने जसं प्रत्येकाला एक एक कार्य सोपवलं आहे, तसं मला हे कार्य सोपवलं आहे. त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यं समर्पये, इतकी विनयाची भावना जर का असेल तर ते सुद्धा भगवंतापर्यंत पोचतं बरं का. सांगावं लागत नाही भगवंतांना की हे मी कार्य करतो आहे बरं का. हे त्याच्यापर्यंत पोचतो, कारण त्याला काय अशक्य आहे, त्याला काय अव्यक्त काय आहे त्याच्यासाठी. त्याच्यातच सगळीकडे त्याची नजर आहे, त्याची दृष्टी सगळ्यांवर आहे आणि सगळं त्याला माहिती आहे. त्यामुळे चिंटी के पाँव के घुंगरू वो भी अल्लाह सुनता है. प्रत्येक गोष्ट, प्रत्येकाच्या मनातले विचारसुद्धा जर त्याला समजत असतील तर ही प्रत्येकाची कार्याची नोंदसुद्धा त्याच्याकडे निश्चितपणाने होतेच होते. त्यामुळे हे जे भगवंत अर्जुनाला जे सांगतायत ना, ते अतिशय तळमळीचं आहे, वरवरचं नाही आहे. काहीतरी उगीच वेळ जात नाही, युद्ध सुरू होईपर्यंत काहीतरी वेळ आहे म्हणून अशा गप्पा नाही आहेत. हे तत्त्वज्ञान आहे, हे विचार आहे आणि केवळ अर्जुनासाठी नाही तर सगळ्यांसाठी आहे. म्हणजे प्रत्येक मनुष्य म्हणून जो कोणी जन्माला आला आहे त्या प्रत्येकासाठी. त्यामुळे भगवंत अर्जुनाला जे सांगतात ना की अर्जुना तू खरंच चांगला आहेस, तू रुजू अंतःकरणाचा आहेस, पण काय आहे तू. आता एक थोडंसं सांगते त्याच्याबद्दल आणि मग थांबूया. अर्जुनाला म्हटलं आहे की अर्जुना तू खरंच चांगला आहेस, अतिशय सज्जन आहेस, अनघ आहेस, निष्पाप आहेस, पण तुला जो अर्जुनपणा चिकटला आहे ना तेवढा काढून टाक, मग तू आणि मी वेगळा नाहीच. मगाशी म्हटलं ना, उमऱ्याच्या एका बाजूला अर्जुन आहे आणि आता एका बाजूला भगवंत आहे. आता थोडंसं अंतर राहिलेलं आहे. तू आणि मी वेगळा नाहीच आहे, पण तुला जो अर्जुनपणा चिकटला आहे ना तेवढा दूर कर, मग जीव आणि ब्रह्म एकच आहे. नाहीतरी आपल्या सगळ्यांना या उपाधी किती चिकटल्या आहेत ना. नाव चिकटले, शिक्षण चिकटले, समाजातली प्रतिष्ठा चिकटली आहे, हुद्दा चिकटला आहे. आम्ही सगळ्याला चिकटून आम्ही त्या ब्रह्मापासून दूर चाललेलो आहेत. एक एक आवरण काढून टाकायचे, एक एक उपाधी टाकून दिली की जे स्वरूप आहे ते भगवंत म्हणतात ते माझं स्वरूप आहे. त्यामुळे शरीराच्या पातळीवर विचार केलास तरी तू मद्याजी हो. सगळ्या शरीराच्या हालचाली असतील, सगळ्या कृती आहेत, त्या सगळ्या मला अर्पण कर. अर्जुनाला सांगितलं आहे ते आपणही कान देऊन ऐकतो आहे ना, मग आपणही करायला काय हरकत आहे. सगळ्या कृती आहेत त्या सगळ्या, अगदी साधा स्वयंपाक केला तरी त्याला अर्पण करा, साध्या काही घरातली स्वच्छता केली तरी सगळं त्याला अर्पण करा. करतोय ते सगळं तुझ्यासाठीच, सगळं करतोय ते तुझ्यासाठीच. स्तोत्र म्हटलं, एखादं काही वाचन केलं, एखादं ग्रंथपठण केलं, सगळं तुझ्यासाठीच असं म्हणून प्रत्येक क्रिया जर का त्याला अर्पण केली आणि ही एक एक ज्या उपाधी आहेत, एक एक ज्या मायेची आवरण आहेत ही काढून टाकली, तर हा जीव ते ब्रह्मस्वरूपच आहे, वेगळेपणा किंचितही नाही. आणि जसं एवढूसा थेंबुटा सागरी बुडाला, पाण्याचा एवढूसा थेंब बाहेर असतो तेव्हा तो थेंब आहे, थेंबुटा. त्याला उपहासाने तुच्छतेने म्हणले थेंबुटा, काही अर्थच नाही, थेंबाला काही किंमतच नाही. पण जेव्हा तो थेंब सागरात बुडतो तेव्हा तो स्वतःच सागर होतो, मग त्याच्यातनं पुन्हा तो थेंब बाजूला काढता येत नाही. तसा हा थेंबुटा सागरात बुडायला पाहिजे, पण त्या थेंबुट्याने तिथे समर्पण व्हायला पाहिजे ना. असं झालं तर खरोखर अर्जुन ब्रह्मरूप होईल. आणि अर्जुनच कशाला, तुम्ही आणि आम्ही, आपण सगळे ब्रह्मरूप होणार आहोत, त्या ब्रह्मामध्ये विलीन होणार आहोत. एवढाच हाच आपला संकल्प आहे. आणि त्याच्यासाठी प्रार्थना कुणाला करायची, मला हे शक्य नाही आहे. मी ठरवलं जरी किती ह्या उपाधींचा त्याग करायचा, हे सगळं आवरणं काढून टाकायची, तरी माझ्याच्याने हे शक्यच नाही, कारण मी दुर्बल आहे. पण त्याला शक्य आहे ना, त्यालाच म्हणायचं तूच ही बुद्धी दे, तूच ही शक्ती दे, हे सामर्थ्य तूच देणार आहेस असं म्हणून त्यालाच विनवणी करूया, त्यालाच प्रार्थना करूया आणि त्याच्यामध्येच समर्पण होऊया. अशीच आपण प्रार्थना करू. आज जेवढे श्लोक म्हटले तेवढे म्हणूया. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मान नमस्कुरु, मामे वैश्यसि सत्यन्ते प्रतिजाने प्रियोसि मे, सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज,
अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः इदं ते न तपस्काय न भक्ताय कदाचन न चाशुश्रूषवे वाच्यं न च माय्योऽभ्यसूयति य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैश्यत्यसंशयः. असे 4 श्लोक झाले, 68 श्लोक झाले. आणि प्रार्थना म्हणूया. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गीता माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.